वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. तिखट मिरची, बेडकी मिरची आणि संकेश्वरी मिरची. मुंबई अलिबाग हायवेपासूनच लागून आहे पवनाड बाजार. तर पनवेलहून येत असाल तर 45 किलोमीटर व अलिबागहून येत असाल तर 15 किलोमीटर जवळच आहे. मित्रांनो, इथं बघाल तर प्रत्येक दुकान हा मिरच्यांचा असेल आणि खूप गर्दी. नमस्कार मित्रांनो, कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे. मी अक्षय बडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग ताकोली या हक्काच्या दुकानावरती. तर मित्रांनो, आज एप्रिल आणि मेचा सीझन चालू झालाय. हा सीझन चालू झाल्यानंतर आपल्या गावचे मसाले मिरच्या आणण्यासाठी लगबग चालू असते. वर्षभराचा मसाला भरला जातो या सीझनमध्ये. तर आज आलोय ते म्हणजे रायगडमधील फेमस असणाऱ्या पवनाड या बाजार, पवनाड बाजारला मिरच्यांसाठी फेमस असणाऱ्या. तर तेच आज आलेलो आहे आणि समोर बघू शकता दुकान आहे. तिथे आम्ही दरवर्षी मसाले भरतो. बघू शकता. आता आपल्याला समजणार आहे तुम्हाला की मसाले कसे भरले जातात आणि किती प्रकारचे मसाले लागतात आणि कोणत्या मिरच्या घेतो. तर आपल्या जर मित्रांनो चॅनल जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आता दुकानात जाऊ आणि विचारू त्यांना कोणत्या मसाले लागतात आणि कशा किलो आहेत त्या. चला. समोरच दुकानात बघितलं तर सर्व मिरच्या बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. तर आता त्या दादांना विचारू कोणत्या कोणत्या प्रकारच्या इथे मिरच्या आहेत आणि कोणते मसाले लागणार आहेत आपला मसाला आगरी कोली मसाला करायला. बघा भरपूर गर्दी आहे कारण सीझनच चालू आहे हा मिरच्यांचा. दुकानात एंटर केलंय आणि दुकानाचे मालक आहेत. दादा नाव सांगा तुमचं. हितेश जैन. आपल्या इथे कोणत्या प्रकारच्या मिरच्या भेटतात? तिखट मिरची, तेजा मिरची, बेडकी मिरची, संकेश्वरी, ही संकेश्वरी, ही गंटूर, ही बोबा, ही पट्टीची आहे, ही पट्टी आहे. हे अशा प्रकारच्या मिरच्या भेटतात. आणि काश्मीरी एक आहे. या ही काश्मीरी आहे. काश्मीर आहे मित्रांनो. दादा मला सांग, आपल्या इथे आता मसाला करायचा असला त्याच्यामध्ये कुठले आणखीन मसाले ऍड केले जातात? गरम मसाला आहे, नंतर तुमचा उंची गरम मसाला आहे. नंतर तुम्हाला आता सगळे एरिया वाईज फॉर्मेट असतो त्यांच्या स्वतःचे. आता हे अर्नाळावरनं आले, विरारवरनं आलेले हे कस्टमर सगळे. त्यांचे मसाले वेगवेगळे असतात. ठाण्याचे गिराक असतात, नंतर तुमचे बाळकुमचे गिराक आहेत, नंतर कर्जतचे गिराक येतात, पनवेलचे गिराक असतात. पनवेलमध्ये 7 प्रकारच्या मिरच्या लागतात. अशा पद्धतीचे त्यांचे मसाले असतात. 7 किलो मिरची आणि त्यांच्या लागणारा सामान या पद्धतीचा मसाला असतो. आणि मला सांग दादा, जो आपण मसाला करतो आगरी कोली पद्धतीचा मसाला आहे, त्यासाठी किती मसाले लागतात? त्याच्यामध्ये तुम्हाला आगरी कोळीसाठी मसाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिखट मिरची, बेडकी मिरची आणि संकेश्वरी मिरची अशा पद्धतीचा त्यांचा कॉम्बिनेशन करून त्यांचा मसाला असतो. जास्तीत जास्त कुठली सेल होते मिरची? जास्तीत जास्त बेडकी, संकेश्वरी आणि तिखट, संकेश्वरी आणि बेडकी मिरची या पद्धतीचा यांचा सेल असतो. आम्ही रेग्युलर भरत असतो आणि अजून रायगडमध्ये ते येतात. रायगडच्या बाहेरून पण अर्नाळावरून आलेले. हे बघा, आता हे अर्नाळावरून आले. ताई 2 मिनिटं. हे बघा, हे अर्नाळावरून आलेले आहेत, हे मांडव्यावरून आलेले आहेत आणि हे आमचे पेजारीचे आहेत, सरीचे आहेत आणि हे अर्नाळ्याचे आहेत. आणि हे बघा, ते बाकीचे ठाण्याचे लोक आहेत. अशा पद्धतीचे सगळे एरिया वाईज असतात. आणि मला सांग, आपण आता मार्केटमध्ये काही काहींची समज आहे आपण पवनाडला यायचा म्हणजे सोमवारीच यायला पाहिजे. असं काही नाही आहे की सोमवारी जावा. पवनाडला 7 दिवस मिरचीचा बाजार असतो. दरवेळी 7 दिवस मिरचीचा बाजार असतो. अप टू मे महिन्यापर्यंत हा मिरचीचाच बाजार असतो.
आणि आमच्याकडे हा बघा, हा माझा सुपर गरम मसाला आहे. हा 1500 रुपये किलो आहे. ह्याच्यात फक्त सिलेक्टर वस्तूच असतात. हा माझा स्वतःचा ब्रँड आहे. MP मसाला. हे बघा, ही बेडकीमध्ये दांडी कट आहे. हे जे सगळं काढलेलं आहे सगळं दांडी कट आहे. हा दांडी कट आहे. सगळं संपूर्ण साफ केलेलं आहे. क्लीन आहे. ही बघा, ही तेजा मिरची बोलतात. ही पण साफ केलेली आहे. आणि ही रेलीज बोलतात. ही संकेश्वरी रेलीज मध्ये येतात. संकेश्वरी बोलतात. ही असते. इथं मेहनत करायची नको. तुम्हाला जर त्या पद्धतीचे जर दांडी कट पाहिजे असेल तर त्या पद्धतीचा पण आमच्याकडे माल अवेलेबल आहे. आणि ही बघा, ही एक काश्मीरी येते त्याच्यामध्ये दांडी कट मध्ये. ज्या पद्धतीचा तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचा पैठण बाजारपेठेमध्ये माल भेटेल अशा पद्धतीने. मिरच्या बघितल्या. आता गरम मसाल्याच्या सेक्शन मध्ये जाऊ. गरम मसाला पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि हळद आहे. तर समोर बघू शकता गरम मसाला आहे. तर काय काय आहे गरम मसाल्यामध्ये? 21 आयटम असतात, 20 आयटम असतात. जिरा, मिरी, नाकेश्वर, चिरपूर, मैथत्री, बाद्यान, खसखस, बडीशेप, दालचिनी, लवंग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी वेलची, दगड, A to Z आयटम्स असतात. त्याच्यामध्ये 20 ते 21 प्रकारचे आयटम्स असतात. बेस्ट आणि दोन्हीसाठी यूज होतो याचं. मित्रांनो बघू शकता दोन्हीसाठी यूज, म्हणजे मसाल्यासाठी पण आणि आपला गरम मसाला. आणि असं पण आपलं गरम हा. मसाला पाहिजे, त्याच्यामध्ये पण यूज होतो. कसा आहे हा? हा 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो. हा 300 रुपये अर्धा किलो. अर्धा किलो. आणि हळद कशी आहे? हळद आहे तुम्हाला 220. सेलम 1 नंबर. एकदम 1 नंबर हळद आहे. बघू शकता तुम्ही. गिऱ्हाईकासमोर ओतून दाखवली जाते. 1 नंबर हळद. बघू शकता या सीझनला म्हणजे गर्दी खूप असते. तर तुम्ही आता इथे लवकर या, तर नंबर तुमचा लवकर लागून जाईल. खूप लांबून लोक येतात. आपण विचारूया त्यांना कुठनं आलेत ते. आजी कुठनं आलात तुम्ही? अर्नाल्यावर ना. अर्नाळावर ना? हो, कधीपासून येता तुम्ही? कधीपासून येता? 2-3 वर्ष गेली येतात. बघू शकता मित्रांनो, अर्नाळावरनं खास मिरच्या आणायला येतात. गाडी घेऊन आलात काय? हो, गाडी घेऊन आली. किती लोक आलात? किती गो? 5-6 जण आले आम्ही. 7-8 जण बघा. ही तुम्हाला माहिती कोणी दिली, म्हणजे इथे मसाला चांगला भेटतो हे कोणी सांगितलं? ते आमच्या दुसऱ्या बाया येतात ते आम्ही येतो. बघू शकता मित्रांनो, अर्नाळावरून खास आलेले आहेत. इकडे बघूया आणखीन. ताई तुम्ही कुठून आलात मसाला न्यायला? सातेरच्या कातलपाडा. कातलपाडा. हां, कधीपासून घेता इथला मसाला? बरीच वर्ष झाली, म्हणजे वाढवडिलांपासून चालू आहे. किती किलो भरलात आज मसाला? आता आम्ही म्हणजे मसाल्याची पावडर करायसाठी त्यासाठी नाही. किती किलो भरलात? 5 किलो. 5 किलो. म्हणजे वर्षभरासाठी का? तर मित्रांनो, आईने भरलाय मसाला. आई किती किलो भरलास आपला मसाला? 8 किलो. 8 किलो मसाला भरलाय. दरवेळी आम्ही इथनाच भरतो. आम्हाला हा खूप फेमस दुकान आहे. तर नक्की विजिट करा या दुकानात. खूप चांगल्या प्रकारच्या मिरच्या वगैरे सगळ्या भेटतील इथं. गरम मसाला किती घेतला? 1 किलो. पाऊण किलो. 2 किलो गरम मसाला. हळद? 2.5 किलो. तर मित्रांनो, आपण विचारूया दादाला. दादा, मिरच्या हा किती स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे मिरच्यांची? म्हणजे सुरुवातीपासून बेडके 450 रुपये, 400 रुपये. संकेश्वरी 280 रुपये, 250 रुपये. तिखट आहे 250. काश्मीरी 750 आहे, 750 रुपये आहे. आणि बोबा 600 रुपये, पट्टी 550 रुपये. आणि उंची संकेश्वरी घेतली तर 700 रुपये किलो आहे. जर या दुकानात यायचं असेल तर कसं यायला लागेल? ॲटपोस्ट पोयनाड, तालुका अलिबाग, नियर बाय बँक ऑफ महाराष्ट्र आणि नियर बाय HDFC बँक. दुकान मित्रांनो आपल्या ज्या पोयनाडमध्ये शिरलात ना, तर लेफ्ट साईडलाच दुकान आहे, जवळपासच आहे. पहिलाच दुकान बोलला तर दुसरा दुकान बोलला तरी चालेल. तर दादा धन्यवाद, चांगली माहिती सांगितलीस. आणि नक्की विजिट करा मित्रांनो. चांगल्या प्रकारच्या मिरच्या. आणि दादाचा हे पण फ्रेंडली आहे, म्हणजे तो स्वतः फिरतो कोणत्या मिरच्या पाहिजे काय पाहिजे. आणि तुम्ही सांगितलं बाबा 8 किलो मसाला भरायचा आहे की 9 किलो मसाला भरायचा आहे, तर कोणतं सामान लागेल, त्याला किती किलो हे भरायला लागेल. आमच्याकडे सगळ्या फॉर्मेटमध्ये प्रमाणे मसाले भरले जातात. जसा उरण पाहिजे तर उरण आहे, पनवेल पाहिजे तर पनवेल आहे, ठाणा पाहिजे ठाणा, कल्याण, डोंबिवली, सगळ्या प्रकारचे अर्नाळावाले आहेत. हे विरारवरनं आलेले सगळे कस्टमर विरारचे आहेत.
हे ठाण्याचे कस्टमर आहे. तुमचे ज्या पद्धतीला तुमचं जसं खाण्याचं पद्धत असते त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला भरून देतो आणि त्याचे योग्य पद्धतीचा प्रमाणशीर माल देतो. दादा कुठनं ठाण्यावरून आलास काय? कधीपासून येतस? 2-3 वर्ष झाली. हे हा ॲड्रेस कोणी सांगितलं तुला की इथं मिरच्या भेटतात चांगला म्हणून? नाही, पहिल्यापासून कोयनाडला येतच होतो. 3 वर्ष अगोदर यांच्या दुकानात नेला, तेव्हापासून इथूनच येतो. किती किलो मिरच्या भरल्यास? 10 किलो. तर मित्रांनो इन्फॉर्मेटिव्ह हे ठाण्यामध्ये पहिले जे येणारे आहेत ते उषा भोईर करून होते, ठाण्याचे नगरसेवक होते. ते पहिले हे पोयनाडला आले. त्याच्यानंतर त्यांच्या विस्ताराने हे सगळं ठाणा डोंबिवलीचे सगळे कस्टमर इकडे यायला लागले. नंतर त्यांचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं तुम्ही पोयनाडला जा आणि मसाले घ्यायला जा. मग त्यांच्या हिशोबाने हे ठाण्याचे गिराक आमच्याकडं वाढत गेले. खूप आता बघितलं तर आमदार पहिले जे आमदार होते देवराम भोईर, त्यांनी हे ठाण्यावरनं पहिले मसाल्याची सुरुवात त्या लोकांनी केली आणि त्यांचे सुनबाई आणि त्यांचे मिस्टर आज ठाण्याचे नगरसेवक आहेत. ठाण्याचे जनक ते आहेत इकडे येण्याचे. पहिला ठाण्याला जो मसाला गेला आहे कोयनाडवरनं तो 500 रुपये 10 किलोचा पण मसाला गेलेला आहे. एवढा चिपेस्ट मसाला गेलेला आहे. त्यांना योग्य क्वालिटी आणि योग्य पद्धतीचा त्यांना दिल्यानंतर पूर्ण ठाणा जिल्हा हा पोयनाडला येतोय. पनवेल डिस्ट्रिक्ट पण पोयनाडलाच येतोय संपूर्ण. भरपूर बघितली तर माणसं विरारवरनं आलेत, म्हणजे ते खूप लांबून आले मिरच्या भरायला. शेवटचा टोक आहे महाराष्ट्राचा. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एक आगली वेगळी व्हिडिओ मिरच्यांची आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच पडतंय, तरी नक्की सपोर्ट करा. चला.